चला मुलांनो, मराठीची पुस्तकं काढा आणि वह्या काढा. कालचा जो घरचा अभ्यास दिलेला ते पण सगळ्या वह्या डेस्कवर काढून ठेवा. मी माझे एक कविता शिकवणार आहे, त्याच्यानंतर सगळ्यांच्या वह्या चेक करणार आहे. आणि कोणी आणली नसेल तर आत्ताच सांगा. मी कालच सगळ्यांना निरोप दिलेला होता. ठीक आहे, सगळ्यांनी आपापल्या वह्या डेस्कवरती काढून ठेवा. आज आपण मराठी मधली एक कविता शिकणार आहोत. तर मी आधी कवितेच्या 4 ओळी सांगते आणि मग त्याचा अर्थ तुम्हाला समजावून सांगते. गडबड करू नका, कोणाचाही आवाज मला मध्ये मध्ये नकोय. आनंदिया नंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे. आनंदिया नंदकडे, इकडे तिकडे चोहीकडे. ह्या ओळींचा अर्थ आहे की आपल्या आजूबाजूला सगळ्या ठिकाणी आनंदच आनंद आहे. शोधला तर आनंद सगळ्या गोष्टीत मिळतो. आनंदामुळे काय होतं, मन प्रसन्न राहतं. आपल्या अंगात एक ऊर्जा तयार होते. ती ऊर्जा मिळाल्याने आपण दिवसभर कार्यरत राहतो, ताजेतवाने राहतो. असा या ओळींचा अर्थ आहे. तो सगळ्यांनी वहीमध्ये लिहून काढायचा आहे. आणि 2 दिवसांनी मी परत विचारणार आहे, तेव्हा मला त्याचा अर्थ प्रत्येकाकडून आला पाहिजे. सगळ्यांना सांगता आलंच पाहिजे. त्याच्यामुळे घरी गेल्यावरती प्रथम वहीत ही कविता लिहून काढा आणि त्याचा अर्थ नीट समजून घ्या. चला, आजचा तर विषय इथे संपला. तास संपलाय. पुढच्या टीचर तुमच्या वर्गावर येतीलच. आणि तुमच्या वह्या माझ्याकडे जमा करा. मी सगळ्यांचा होमवर्क चेक करणार. ओके, एकेकाने वह्या आणून द्या.